फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र पारायणचे सांगता होते. 7 दिवस पूर्ण झालं होते, दुसऱ्या दिवशी सांगता होती. तर हे नवीन कढई वगैरे काढली होती मी, त्याच्यामध्ये जेवण बनवायला पुरणपोळीचं जेवण बनवणार होते मी. तर हे माझ्या मिस्टरांना दिवाळीमध्ये गिफ्ट भेटलेली भांडी होती. छोटी कढई, मध्यमची कढई होती आणि एक मोठी कढई होती. आणि एक आतमध्ये जे ब्लॅक कोटिंगवालं असतं ना, ते कढई होत्या या. तर हे बॉक्समधून मी काढते हे आता प्रसाद बनवायला. तर हे बघा, खूप छान कढई होत्या आणि असे हेवी होत्या ना, खूपच हेवी होत्या या कढई. तर आणि काचेचे त्याचे झाकण वगैरे होतं बघा. आणि असं स्टीलमध्ये खूपच सुंदर होत्या आणि एवढ्या जाड होत्या ना, मस्तच होत्या ह्या कढई. तर ह्या मी बाहेर काढल्या होत्या आता प्रसाद बनवायला. तर ह्या कशा वाटल्या नक्की सांगा मला. आणि गुरुचरित्राचं पारायण 7 दिवसाचं माझं हे झालं आहे. आता 8व्या दिवशी जी सांगता असते ती करते मी. तर गॅस पहिला मी पुजून घेते. स्वस्तिक काढलं होतं पण ते हे होत नव्हतं ग्लासवरती, त्यामुळे हळदी कुंकू हे केलं परत. आणि खूपच म्हणजे हे वाटत होतं, ज्या दिवशी सांगता होती त्या दिवशी म्हणजे कसे 7 दिवस निघून गेले हे कळलंच नाही. ही 1 वाटी मी चण्याची डाळ घालते आता हे करायला, पुरणपोळीचे. आणि हे बटाटे शिजायला ठेवलेले आणि ही मुगाची डाळ वरण करायला ठेवलेली थोडीशी. हे बघा, 3 साईडला 3 ठेवून घेतले होते. तोपर्यंत रांगोळी काढून हुंबऱ्याला हळद वगैरे लावून घेतली होती मी. आणि सकाळच्या परी हे लावलं होतं मी तारक मंत्र. 3:45 वाजले होते. 2 वाजता उठली होती मी. सगळं साफसफाई वगैरे करून नंतरनं एवढ्या वाजल्या होत्या मला. तर हा मसाला करायला कांदा टाकला. ह्या पितळेची कढई होती. एका साईडला मसाला करायला कांदा टाकला, एका साईडला वरणाची फोडणी देत होती. हे लसूण आणि हे कढीपत्ता टाकला मी. एका साईडला हा मसाला भाजून झाल्यावर मसाला हे केला, बारीक केला. वरण झालं करून माझं. बटाटे शिजून झाले, डाळ शिजून झाली. डाळीचं पाणी एका साईडला काढलं मी आमटीसाठी. आणि हे करते आता ह्याच्यामध्ये हे लसणाची कढीपत्त्याची फोडणी दिली. आणि हे बघा, मसाला भाजून घेते आता. असा पण भाजलेला ना, असा पण भाजून घेते. याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, कश्मीरी रेड चिली मसाला, कश्मीरी रेड चिली मसाला, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर हे टाकलं होतं सर्व. हे डाळीचं पाणी काढून घेतलं होतं, हे ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता. बटाट्याची भाजी पण झाली होती. ही डाळ तर पाणी नितळायला ठेवलेली मी. हे भजी काढते आता एका साईडला आणि एक साईडला कुरवडी भाजून घेतल्या होत्या. हे बघा, आईने दिलेल्या होत्या ह्या कुरवड्या मला, आत्ता कामाला आल्या. हे भजी झालेत करून. सूर्य महाराज पण बघा कशा मस्त आहेत ना, किती सुंदर वाटतात बघा. असे एकदम जवळून हे केलं की एकदम लाल लाल कसं दिसतं ना, छान वाटत होतं एकदम. आणि नंतर गॅलरीमध्ये आमच्या मॅडम झोपल्यात बघा, कँडी मॅडम गॅलरीमध्ये. आणि इकडे पण बघा, एवढं सुंदर वातावरण वाटत होतं ना सकाळचं, खूपच छान वाटत होतं. आणि हे सकाळचे झोपलेले असतात चिनी गुलाब, तर आता बघा उठलेत, कसं मस्त वाटतं एकदम टवटवीत. आणि झाडं पण बघा, सकाळच्या वारी झाडांना बघायला खूपच भारी वाटतं. मन एकदम फ्रेश होऊन जातं, एवढं सुंदर वाटतं झाडांना बघून. हे तुळशी आहे आणि इथं एक तुळशीचं पॉट आहे. आता हे छोट्या पोळ्या करून घेते मी. 5 नैवेद्य होते, तर त्या पोळ्या करून घेते. फुगलेली आहे ही पोळी, तर तुम्हाला आता अशी दिसते. सर्व स्वयंपाक झालेला होता. मी आता ताटं तयार करत होते देवांना हे करायला. माझ्या बहिणीने जी ताटं पाठवलेली केळीच्या पानाच्या आकाराची, ते मी हे करते आता प्रसादीसाठी. तर आमटी भात, वरण भात, स्वामींना आवडतात म्हणून बेसनचे लाडू आणले होते, बटाट्याची भाजी, पापड, कुरवडी, हे सगळं मी बनवलं होतं. फक्त बेसनचे लाडू मिस्टरांनी बाहेरून आणले होते. हे सर्व ताटं तयार करते. मला सकाळी 7:30-8 वाजला आम्हाला स्वयंपाक करायला. माझ्या बहिणीनं मी बरोबरच स्वयंपाक करायला चालू केला होता. माझ्या बहिणीने आणि पण गुरुचरित्र पारायण आम्ही दोघींनी बरोबर वाचायला घेतलं. आणि छोट्या बहिणीने तिला बाहेर फिरायला जायचं होतं, गणपती वगैरे दर्शन करायला, तर तिने कालपासून चालू केलं आहे. तर ही फुलांची रांगोळी वगैरे पण काढून झाली होती. हे सांगतेचं दिवशीचं मी सगळं हे केलेलं होतं, फुलांची रांगोळी वगैरे काढली होती. आता माझ्या बहिणीचा उद्या सोमवार गुरुचरित्र पारायणचा 3रा दिवस येईल बघा.
आणि माझ्या छोट्या बहिणीची मधल्या बहिणीचं आणि माझं झालं होतं पूर्ण काल शनिवारी. तर हा प्रसाद मी ठेवला आहे देवांना आता. एवढं छान वाटत होतं ना, खूपच मस्त वाटत होतं आणि एवढी मस्त वाईब्स येत होती ना, खूपच छान वाटलं खरंच. म्हणजे तुम्ही देवाचं जे कराल ना, तर तुम्हाला घरामध्ये एवढं म्हणजे हे वाटतं ना पॉझिटिव्हिटी, आणि असं पण खूपच छान वाटतं. म्हणजे शब्दच नाही आहेत हे करायला. मी आरती करून घेतली होती. नंतरनं जे काही पुन्हा आपलं चुकी क्षमा वगैरे आहे ते क्षमात्व वगैरे हे करून घेतलं होतं मी देवापुढे. चुकलं असलं तर माफ करा, आणि कोणाकडून चुका होत नाही, सगळ्यांच्याकडून चुका थोडी का होईना पण होतेच. आणि हे प्रसाद मी देवांना हे केलेलं होतं, जेवू घातलं होतं. तर कसं वाटतं ते नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि एवढं हे वाटत होतं ना, म्हणजे खूपच, म्हणजे 7 दिवस कसे निघून गेले ना ते काहीच कळे नाही. आणि मस्त वाटतं हे करताना, गुरुचरित्र पारायण करताना खूपच सुंदर वाटतं. फर्स्ट टाईम मी केलं होतं. आता आम्ही गाईला नैवेद्य खाऊ घालायला गेलेलो, पण तिथे हे बोलत होते की ह्या घमेल्यामध्ये टाका, आम्ही नंतर त्यांना खाऊ घालू असे बोलले होते. इथे जगन्नाथ मंदिरला आम्ही आलो होतो. इथे गाई होते इथे. तर हे बघा, हे जगन्नाथ मंदिर आहे. आमच्या घरापासून खूप जवळ आहे जगन्नाथ मंदिर. नंतर तिथून आम्ही गाईला खाऊ घातल्यावरती स्वामींच्या मंदिरात गेलो होतो. हे इथून एंटर्स होतं बघा जगन्नाथ मंदिरमध्ये जायला. जय जगन्नाथ. नंतर हे रिव्हरफ्रंट होतं, साबरमती नदी, त्या रोडने गेलो होतो. नंतर इथे आम्ही फ्रूट घेतले होते, केळी घेतले होत्या. आणि हे नारूला जायचा रस्ता आहे बघा. इथे पण आता हे तलाव होतं, तर इथे पण आता काय काय बांधायचं चाललं आहे. इथे आता आम्ही आलो आहे स्वामींच्या मंदिरामध्ये. असं किती गर्दी असते स्वामींच्या मंदिरामध्ये. आज बघा काहीच गर्दी नाही आहे. गुरुवारचे असो, पौर्णिमेचे असो, काही फेस्टिवल असले की स्वामींच्या मंदिरात खूप गर्दी असते. आणि आज एक फक्त महाराजच होते, ते आरती करायला आले होते. तर आम्ही इथे मंदिरमध्ये आलो होतो. श्री स्वामी समर्थ. इथे आंबेमाचं हे होतं एका साईडला, इथे स्वामींचं होतं. आणि खाली खाली कसं वाटते बघा, खूपच हे वाटते ना. पूर्ण मंदिर खाली खाली, आणि मंदिरमध्ये ना एवढं छान वाटतं ना इथं आल्यावर, खूप भारी वाटतं. श्री स्वामी समर्थ. कसलं सुंदर बसलेत बघा. हे गजानन महाराज आहेत, गण गण गणात पोते. हे विठ्ठल रुक्माई आहेत, रामकृष्ण हरी. हे साईबाबा, ओम साईराम. आणि हे दत्त दिगंबर आणि श्री इथे पण तुम्ही दर्शन करा. खूपच भारी वाटत होतं मंदिरमध्ये आल्यावरती बघा. हे आता आम्ही दर्शन करून चाललो आहे. तर पोचलो आता आम्ही घरी. तर असा माझा 7 दिवसाचे एवढे सुंदर दिवस गेले ना की शब्दच नाही आहेत. आणि 7 दिवस कसे पटकन निघून गेले ते पण माहिती नाही पडलं. तर तुम्ही कसं वाटलं तुमचं हे दर्शन करून नक्की सांगा. आणि ही माझ्या बहिणीची पूजा होती, आणि आजच्या दिवसाची तिची बी सांगता होते. तर हे तिने हे केलेलं होतं सगळे प्रसाद. तर तिची पण पूजा कशी वाटली ते पण सांगा. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाय.